प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पंढरपूर निवासी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचे सुपुत्र नारायण महाराज यांचा अत्यंत गोड अभंग आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा यांचं वर्णन करणार आहे. विठाला ज्ञानोबरायांच्या समग्र जीवनाचा धांडोळा घेणारा आणि माऊलींच्या नामाचा महिमा, संतांचा महिमा प्रतिपादन करणारा सदर अभंग आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्पपरिहार असा. पुण्य पावन असलेल्या आपल्या डेंगाची मेट या गावामध्ये भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या शुभ प्रेरणेने, आशीर्वादाने, त्याचप्रमाणे प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण गुंडोपंत महाराज माळी, प्रातस्मरणीय श्री लक्ष्मण महाराज गुडदे, प्रातस्मरणीय देऊ महाराज वाघेरा, प्रातस्मरणीय शांताराम महाराज गांगोडे यांच्या शुभप्रेरणेने व श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य वसंत बाबा हिलम असतील यांच्या मार्गदर्शनाने व हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज मुकणे डेंगाची मेट यांच्या नियोजनाने अत्यंत गोड स्तुत्य असा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतोय. 27व्या वर्षातलं हे आजचं कीर्तन समस्त ग्रामस्थ मंडळ तथा सिद्धिविनायक तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार, आपल्या परिसरातलं भूषण, आपल्या गावातलं रत्न, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कीर्तन क्षेत्रामध्ये ढवळून काढलेलं आहे, असे आमचे प्रेममूर्ती असणारे श्री हरिभक्तीपरायण ईश्वरजी महाराज मुकणे महाराजांच्या विशेष संपर्कातून आपल्या सर्व श्रोतवंदांचं, मायबापांचं मला आज झालेलं दर्शन. या निमित्तानं पूजनीय वसंत बाबांची उपस्थिती आहे. सर्व ग्रामस्थ मंडळ, पंचक्रोशीतला भाविक समाजवर्ग आहे. कीर्तन सेवेकरिता विशेषत्वानं आपण ज्यांना पाचारण केलेलं आहे, महाराष्ट्रातले नामवंत भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण गोरक्षजी महाराज गतीर आज विशेषत्वानं आपल्याकडे उपस्थित आहेत. मला असं वाटतं ते जिथं जातील तिथं गायनामध्ये विशेष पडतो फरक, म्हणून त्यांना म्हणावं गोरख. विढाला विढाला विढाला. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातलं भूषण आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये संगीताचे धडे घेऊन सरस्वती मातेची कृपा ज्यांनी संपादन केलेले आहेत, ते प्रेममूर्ती भजन सम्राट वैभवजी महाराज कडू. मला वाटतं हे आपलं वैभव आहे. आता या परिसरातलं वैभव आहे आणि या वैभवाचं आपण वैभवशाली पद्धतीनंच त्या ठिकाणी जोपासन केलं पाहिजे. महाराजांना धन्यवाद देतो. या परिसरातली अनेक जुनी जाणती मंडळी आहेत. आमचे प्रेममूर्ती भरत महाराज आहेत. इकडनं सगळी आमची टाळकरी मंडळी आहेत. आमचे बबन महाराज आहेत. आदी करून सर्व मंडळी उपस्थित आहेत. मृदंगाच्या सेवेकरता खास करून आपण ज्यांना पाचारण केलेले आहेत ते ज्ञानेश्वर माऊली लहाने आहेत. आडनाव जरी लहान असेल पण कार्य मात्र फार महान आहे. आणि महाराज, मला असं वाटतं माऊलींच्या सोहळ्याकरता माऊलींनी हजर राहणं हे विशेष आहे. विढाला विढाला. विनेकरी असतील, भालदार चोपदार, गोड अशी साऊंड सिस्टीम, जय साऊंड सिस्टीम शिरसगाव. मला वाटतं साऊंड सिस्टीममध्ये जर जय असेल तर उत्सवामध्ये विजय नक्की येणार. विढाला 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 विढाला.
माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी वर्ग, अर्थात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, पुरुष वर्ग आहे, गोड ज्यांची शूटिंग संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते विश्वगुरू चॅनेलचे सर्वेसर्वा दादांनाही व्यासपीठावरून वंदन करतो. खरं तर या गावाची, या तालुक्याची परंपरा खूप विशेष आहे. पालघर जिल्हा आणि जव्हार तालुका जर म्हटला तर ऐतिहासिकही या विभागाला महत्त्व आहे आणि शैक्षणिकसुद्धा महत्त्व आहे. महाराष्ट्राचे जाणते राजे, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेवरती लढाई करण्याकरता, आक्रमण करण्याकरता आले होते, तेव्हा या जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी त्यांना त्यांची व्यवस्था म्हणून एक माळ दिला होता. अजूनही त्या माळाला शिरपाचा माळ म्हणतात, बरोबर ना? शिरपामाळ. तो शिरपामाळ इतिहासामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. अशी इतिहासानं नटलेली ही भूमी आहे. आणि अजून दुसरा योग सांगतो, शिक्षणामध्ये अग्रेसर असलेला हा भाग आहे. पालघर जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान ज्यांनी संपूर्ण जगामध्ये पोचवलं ते प्रातस्मरणीय पूजनीय मामासाहेब दांडेकर यांची ती जन्मभूमी आहे. आणि कोण जाणे, मी त्या संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळेच का होईना पुन्हा एकदा मला इथं सेवा करण्याचं सद्भाग्य मिळालं आहे. आपल्या गावाचं वैशिष्ट्य सांगू का? इथं 2 मंदिर आहेत, एक विठ्ठल मंदिर आणि एक ज्ञानोबारायांचं मंदिर. मला तरी असं वाटतंय तुमच्या ग्रामस्थ मंडळीने पंढरपूरलाही जायची गरज नाही आणि आळंदीलाही जायची गरज नाही. तुमच्याकडं आषाढी आहे आणि तुमच्याकडं कार्तिकी सुद्धा आहे महाराज. त्या मंदिरावरती एकदा मी सेवा केली होती 5-7 वर्षापूर्वी. आणि 5-7 वर्षाचा गॅप घेऊन का होईना वसंत बाबा पुन्हा मी आगमन केलं. मी पुन्हा येईन या न्यायानं. विठाला 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 विठाला. नियोजन कसं असावं, व्यवस्थापन कसं असावं, हे आदरणीय प्रेममूर्ती ईश्वर महाराजांकडून मी आज शिकलो. बरं, माणसानं नेहमी गुणग्राही असलं पाहिजे, दुसऱ्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. साऊंड सिस्टीम कशी असली पाहिजे, मंडपामध्ये विद्युत रोषणाई कशी असली पाहिजे, टाळकऱ्यांची त्या ठिकाणी सेवा कशी असावी, गायक गुणीजन वादक कसे असावे, या सगळ्या बाबी ज्याच्या लक्षात येतात त्याला योजक म्हणतात. आणि शास्त्रकाराने तो दुर्लभ सांगितला आहे. योजकच तत्र दुर्लभा. आमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्र दुर्लभा. अशी नियोजन करणारी मंडळी फार दुर्लभ आहेत. त्यातल्या त्यात आमच्या नाशिक जिल्ह्याचं नियोजनामधलं एक रत्न आज तुमच्या गावाला खास करून भेट द्यायला आलेले आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट चंदूभाऊ निंबेकर, जे स्वतः वकिली क्षेत्रामध्ये नाशिक कोर्टामध्ये कार्यरत आहेत, ॲक्टिव्ह आहेत आणि परमार्थाचा वसा आणि वारसा अत्यंत चांगल्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये, या परिसरामध्ये लोकांमध्ये करत असतात. असे आमचे चंदूभाऊ निंबेकर, त्यांनाही धन्यवाद देतो. अजून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. अगदी काहीशा वेळामध्ये या अभंगावरती चिंतन मांडून थांबण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला अभंग पंढरपूर निवासी नारायण महाराज यांचा आहे. नामदेव महाराजांचे चिरंजीव. वर्णन आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. अगदी एका वाक्यात बोलायचं झालं तर महाराज दुसऱ्या संतांचं केलेलं वर्णन म्हणजे आजचा अभंग आहे. एका वरिष्ठांनी दुसऱ्या वरिष्ठांचं केलेलं कौतुक म्हणजे आजचा अभंग आहे. एका ज्ञात्यानं दुसऱ्या ज्ञात्याची केलेली स्तुती म्हणजे आजचा अभंग आहे.
किंवा एका संतानं, एका भगवत भक्तानं दुसऱ्या भगवत भक्ताचं यथायोग्य वस्तुनिष्ठ वर्णन केलं, ते आजच्या अभंगाच्या नुसार आहे. ऐकत रहा. ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा हा या वर्षीचा 729 आहे आणि माऊलींचं जन्मवर्ष आहे 750. हा दुग्ध शर्करा योग आहे. आपण संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव करतो आहोत. मला 2-3 वाक्य प्रारंभीच बोलून जावी लागतील. उत्सव कसा केला पाहिजे, उत्सव म्हणजे काय, या संपूर्ण महाराष्ट्राला जर दाखवायचं असेल तर तुमच्या गावाचा उल्लेख नक्की झाला पाहिजे. महाराज जरा सोपं बोलतो. उत्सव कोण करतं? मला असं वाटतं उत्साही माणसंच जगामध्ये उत्सव करू शकतात. हे कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल, संतांबद्दल प्रेम आहे, भावना आहे, तोच उत्सव करू शकतो. हा ज्ञानोबारायांचा उत्सव आपण करतो आहोत. आपण म्हणण्यापेक्षा भगवान परमात्म्यानं केलेला आहे. महाराज संतांचा समाधी सोहळा साजरा करणं हे मानवाच्या दृष्टीने अत्यंत कल्याणकारी आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनातलं वैशिष्ट्य सांगतो आणि पुढे चालतो. तळागाळातल्या बहुजन समाजाला आपलंसं करून त्यांच्या उद्धाराची तळमळ ज्यांच्या अंतःकरणामध्ये असते त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांना माऊली म्हणतात. विठाला आणि अशा ज्ञानराजांच्या चरणी आम्ही विनम्र भावानं लीन होतो, नतमस्तक होतो, अशी सद्भावना नारायण महाराज या अभंगातून करतायत. कशावरून? आपण अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे जरा बारकाईनं पहा. म्हणे नाम याचा नारा आणि नमन माझे ज्ञानेश्वरा. नमन शब्दाचा अर्थ होतो नमस्कार. माणसानं जीवनामध्ये आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, देवाला नमस्कार केला पाहिजे व संतांना नमस्कार केला पाहिजे. ज्ञानोबारांची ओवी सांगून पुढे जातो का देव संता नमस्कारीजे, घडे तरी पूजिजे आणि वाचोनी केवी निंदीजे स्वये वाचा. शक्य असेल तर माणसानं देव आणि संतांचं पूजन करावं, पण आपल्या जिभेनं, आपल्या वाणीनं त्या संत महात्म्यांची निंदा करू नये. येती निंदकापाशी अशेषही पापे, असं महाराजांचं मत आहे, माऊलींचं मत आहे. मग करायची असेल तर संतांची पूजा करा. कशी करा? घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, हा पूजा करणाया वाचा म्हणे, पूजा संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे. संतांचं पूजन केलं पाहिजे. हरिनाम कीर्तन संतांचे घालू लोटांगण महाद्वारी. मानवानं जीवनामध्ये हे कर्म करावं. आज नारायण महाराज ज्ञानोबारायांना नमस्कार करून त्यांचं पूजन करत आहेत. काही त्रिसूत्री आपल्या पुढं मांडतो आणि पुढे चालतो. माणसानं जीवनामध्ये काहींना दुरून पाहिलं तरी नमस्कार करू नये.
काहींच्या जवळ जावं पण लांबूनच नमस्कार करावा, पण काहींना मात्र सतत सतत नमस्कार करावा, निरंतर त्यांना वंदन करावं. असे 3 प्रकार आपल्यापुढे म्हणतो. तुम्ही म्हणाल महाराज 3च प्रकार का म्हणता? सरकार जर तिघांचा असेल तर प्रकारही 3च पाहिजे ना. थोडंसं 5G मध्ये आहे का म्हणजे कळेल तुम्हाला. शास्त्रकार म्हणतात काहींना कधीच नमस्कार करायचा नाही. कोणाकोणाला करायचं नाही? पहिला वर्ग आहे दूरस्थम. जो अत्यंत लांब आहे ना, त्या लांब व्यक्तीला नमस्कार करायचा नाही. उदाहरणार्थ, एक मनुष्य आहे आपल्या गावामध्ये आणि दुसरा मनुष्य आहे पलीकडच्या गावामध्ये. आता इतक्या लांबच्या मनुष्याला एकमेकांना नमस्कार जर केला तर तो त्यांना पटेल किंवा पोचेल का? नाही पोचू शकत. नाही. दूर असलेल्या व्यक्तीला नमस्कार करण्यामध्ये काही अर्थ नाही. काय फळ मिळणार त्याच्यामध्ये? नका करू. दूरस्थम. चला पुढे. जलमध्यस्थम. तुमच्याकडं पाणी आहे का? इथं धरण आहे का? एखादं बंधारा आहे का? बोलत चला. मला कीर्तनामध्ये बोलणारी माणसं आवडतात, पण लिमिटेड बरं, अनलिमिटेड नाही. पाणी आहे जवळ इथं? बोला बोला. आहे ना? बंधारा आहे ना? भरलेला आहे का? जीव देण्यात आहे का? त्या पाण्यामध्ये एखादा मनुष्य पोहण्याकरता गेला आणि पोहता पोहता त्याला दम लागला, गटांगळे खाऊ लागला, आणि अशा माणसाला काठावरच्या एखाद्या माणसानं म्हटलं, ओ रामराव, रामराम रामराम रामराम, चालेल का? तो तिथं बुडतोय, तो तिथं मरतोय, आणि अशा मरणाऱ्या माणसाला, बुडणाऱ्या माणसाला जर तुम्ही काठावरून रामराम करत असाल तर योग्य आहे का अयोग्य? बोला ना. अयोग्य आहे ना. जलमध्यस्थम. जलामध्ये, पाण्यामध्ये मध्यभागी उभा राहणारा, गटांगळ्या खाणारा, त्याला रामराम करण्यामध्ये काही अर्थ नाही, नमस्कार करण्यात काही अर्थ नाही. नका करू त्याला नमस्कार. करता आला तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा, पुण्य लाभेल तुम्हाला. चला. दूरस्थम, जलमध्यस्थम. अजून धावंतम. एखादा मनुष्य धावतो आहे, त्यालाही नमस्कार करण्यात उपयोग नाही, कारण तुमच्या बोलण्याकडं त्याचं लक्ष नसणार आहे. कारण तो धावण्याच्या गतीमध्ये आहे, तुमच्या ऐकण्याच्या गतीमध्ये नाही. तो किंवा एखाद्या लग्नामध्ये, कार्यामध्ये तो वरबाप असतो ना, वरबापच असतो ना. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? मुलाचा व मुलीचा बाप, त्याला काय म्हणतात? वर्मा. बरं. त्या मुलीच्या बापाला किंवा मुलाच्या बापाला त्या धावपळीमध्ये जर तुम्ही रामराम केला तर तो रामराम शक्यतो पोचत नाही. तो त्याच्या गडबडीमध्ये असतो. तो कुणाला पाहतो, कुणाला न पाहतो, कधीतरी त्याचं लक्ष जातं किंवा कधीतरी दुर्लक्षही होतं. शक्यतो त्या मुलीच्या किंवा मुलाच्या बापाला नाही नमस्कार केला तरी चालेल. करता आलं तर त्यांच्या मुलीच्या किंवा मुलाच्या नावानं काहीतरी आर्थिक मदत करा, ती त्यांना योग्य लागू पडेल. चला. धावणाऱ्या माणसाला नमस्कार करण्यामध्ये योग्य नाही. पाण्यात बुडणाऱ्या माणसाला नमस्कार करणं योग्य नाही. लांब असणाऱ्या माणसाला नमस्कार करणं योग्य नाही आहे. अजून आहे का? धनगर्विष्ठम. हा, एखादा मनुष्य धनानं उन्मत्त झालेला आहे. उदाहरणार्थ, रामायणामधल्या रावणासारखा गडगंज श्रीमंत मनुष्य आहे, आणि त्या गडगंज श्रीमंत माणसाला जर तुम्ही रामराम घातला तर कदाचित तो तुमचा रामराम स्वीकारणार नाही. बरोबर आहे ना? जगामध्ये असं आहे महाराज, श्रीमंताला लोक किंमत देतात पण गरीबाला कोणी किंमत देत नाही. महाराजजी असं वचन आहे, बड़ोन की तो होत बड़ाई, गरीबों को पूछना कोई. हनुमान ने कितने गिरी उठाए लेकिन गिरधर कहे ना कोई. विठाला 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 विठाला. याचा निर्वाळा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा दिलाय. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है
सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्याला सगळी लोक विचारतात, सब पैसे के भाई, दुनिया में कोई किसी का नाही. भरपूर विषय मला लांबवता येईल, थांबतो मी. गर्विष्ठ माणसाला, धनाने मदनमत्त असलेल्या माणसाला नमस्कार करू नका, तो तुमचा नमस्कार स्वीकारणार नाही. मी तर उलट म्हणतो, त्या धनगर्विष्ठ माणसानं जर तुम्हाला मोबाईलवरती हाय केलं तर तुम्ही उलट त्याला बाय करा. म्हणजे अलीकडच्या भाषेत सांगावं लागेल ना. त्यानं जर तुम्हाला मेसेजमध्ये पाठवलं काय हाय, तर तुम्ही त्याला उलट बाय करा. बाबा तुझं आणि आमचं सूत्र जमणार नाही, कारण सूत्र जमण्याकरता समानशिले व्यसनेषु सख्यम असं लागतं. ज्याचं व्यसन एक आहे आणि ज्याचं शील सारखं आहे तिथंच मैत्री घडते. विठाला विठाला आणि मी हे पटवून देऊ शकतो. पुरावा आहे आपल्याकडं, नाही तर भाषाप्रभू म्हणतात एक तर पुरावा नाही तर पुरावा. जाऊ द्या, हे तुमच्याकरता फक्त उरावा. कीर्तनकाराकडे पुरावा असावा. दोघांमध्येच मैत्री घडते, ज्यांचं शील सारखं आहे, ज्यांचं व्यसन सारखं आहे. तुम्ही पहा ना, वादकाची मैत्री वादकाबरोबर, गायकाची मैत्री गायकाबरोबर, कीर्तनकाराची मैत्री कीर्तनकाराबरोबर. अगदी ग्रामीण भाषेत जर बोलायचं झालं तर दारू पिणाऱ्याची मैत्री, बापरे मेरे मन की बात तुमचे पैशानी. बसल्या बसल्या लोक हसायला लागली, स्माईल द्यायला लागली. याचा अर्थ दाल में कुछ काला है क्या पुरी दाल ही काली है. एखादा व्यसनी मनुष्य असेल ना बाबा, तर व्यसनी मनुष्य बरोबर त्या व्यसनी मनुष्याकडेच जातो. याला म्हणतात समानशीले व्यसनेषु सख्यम. मैत्री तिथंच घडते. ऐका, धनवंत माणसाच्या मागं लागू नका, त्याला नमस्कारही करू नका आणि त्याचा नमस्कार घेऊ नका, त्याच्याने तुमची बरोबरी होणार नाही. 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगत गेलो. कोणाकोणाला नमस्कार करण्यामध्ये फायदा नाही आहे. लांब असलेल्या माणसाला नमस्कार करण्यात फायदा नाही आहे. पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला नमस्कार करण्यात फायदा नाही आहे. धावणाऱ्या माणसाला नमस्कार करण्यात फायदा नाही आहे. मदनमुक्त धनाने झालेला मनुष्य जो आहे त्याला नमस्कार करण्यात फायदा नाही. अजून पुढे बोलू का? क्रोधी मनुष्य जो आहे, क्रोधी, त्याला सुद्धा नमस्कार करण्यात किंवा त्याला शिकवण्यात काहीच फायदा नाही. मी बोलतो असं नाही. क्रोधे अविश्वासे त्यासी बोध कैसा. क्रोधे अविश्वासे त्यासी बोध कैसा. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. हरी मुखे गातार परिचिंता. हरी मुखे गातार परिचिंता. क्रोधे अविश्वास त्यासी बोध कैसा. क्रोधे अविश्वास त्यासी बोध कैसा. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. हरी मुखे गातार परिचिंता. हरी मुखी गातार परिचिंता. क्रोधे अविश्वासी त्यासी बोध कैसा. आपले वाचा शिनवू नये. व्यर्थ आपले वाचा शिनवू नये. क्रोधे अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ आपले वाचा शिनवू ज्या माणसाच्या जीवनामध्ये सातत्यानं क्रोध असतो, रागीट माणसाला शक्यतो नमस्कार करायचा नाही. का नमस्कार करायचा नाही? अहो ती रागीट माणसं भलती डेंजर राहतात हो. आणि अशा माणसाच्या भांडणामध्ये सुद्धा पडू नये बाबा. रागीट माणसाच्या पती पत्नीचं जर भांडण झालं ना तर शहाण्या माणसानं तिथून बाजूला निघून जावं. आणि एखादा मध्ये जर गेला शिकवण्याकरता समजवण्याकरता तर तो बायकोला सोडून देतो आणि त्याचाच नंबर लावतो. आपल्याकडं म्हणे पा, दोघांमध्ये तिसऱ्याने नाक खुपसायचं नाही.
द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन. त्या कालिदासानं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. दोघांमध्ये तिसरा जर बोलत असला तर त्याला मूर्ख म्हटलेला आहे. द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन. जाऊ द्या, माझा तो विषय नाही आहे. क्रोधी माणसाला नमस्कार करू नका, धनगर्विष्ठ माणसाला नमस्कार करू नका, पाण्यामधल्या माणसाला नमस्कार करू नका, धावणाऱ्या माणसाला नमस्कार करू नका. अशा माणसांना नमस्कार करण्यात काहीच फायदा नाही. वंदन करण्यात, नमन करण्यात काहीच फायदा नाही. काही गोष्टींना नमस्कार करा, पण लांबून करा. कोणाला करा? महाराजांच्याच भाषेमध्ये सांगतो. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिवनाये शिवनाये, वंदावे दुरून शिवनाये. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिवनाये, वंदावे दुरून शिवनाये. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिवनाये, वंदावे दुरून शिवनाये, वंदावे दुरून शिवनाये, वंदावे दुरून शिवनाये. जगद्गुरु तुकोबरायांनी काही प्राण्यांची यादी दिलेली आहे. महाराज म्हणतात आशांपासून थोडंसं लांब राहायचं. अटेन्शन, सावधान, अलर्ट, पुढे धोका आहे. कोणाकोणापासून? सर्पापासून लांब राहायचं, विंचवापासून लांब राहायचं. का? त्यांच्यामध्ये देवत्व आहे, त्यांच्यामध्ये देव आहे, परंतु त्यांना लांबूनच नमस्कार करायचा, जवळ जायचं नाही. जर एखादा म्हटला महाराज तुम्ही म्हणता त्यांच्यामध्ये देवत्व आहे, त्यांच्यामध्येही देव आहे, मग त्यांना शिवलं तर काय अडचण आहे, त्यांना स्पर्श केलं तर काय अडचण आहे, प्रयोग करून पहा, मग मला भेटा. सापाला जर नमस्कार केला ना तुम्ही, तर तो लगेच आशीर्वाद देतो, म्हणजे दंश करतो, बरोबर ना. आणि विंचवाला जर स्पर्श केला तर तो काय करतो? गुदगुल्या करतो, बरोबर ना. झोपले नाही ना तुम्ही अजून? जागे राहा. विंचवापासून, सर्पापासून लांब राहिलं पाहिजे. यांना वंदन करा, पण लांबून करा. काही गोष्टींना वंदनच करू नका, त्या मागं सांगून गेलं तुम्हाला. पण जगामध्ये देव आणि संत जे आहेत यांना नित्य वंदन करत राहा. हा तिसरा टॉपिक आहे आपला, तिसरा प्रकार आहे. मी बोलतो असं नाही, अनेक संत महात्म्यांचे प्रमाण तुमच्या पुढे मांडेल. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार. अळवदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळवदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. उत्तरार्ध तया नमस्कार वारंवार. प्रातस्मरणीय पूजनीय मामासाहेब दांडेकरांची ही पद्धत होती. बरं, आपल्याला जो विषय लागतो त्या विषयाचंच प्रमाण पूर्वार्धात असो किंवा उत्तरार्धामध्ये असो, तिथूनच त्याला सुरुवात करणं ही तुमच्या जिल्ह्याची पद्धत आहे. विठाला विठाला विठाला.
परवा आळंदीमध्ये ज्ञानसिंधू संदीपान दादा शिंदे यांचं कीर्तन ऐकलं. संदीपान महाराजांनी फार गोड सांगितलं. आम्ही मामांची कीर्तनं ऐकली म्हणे आणि मामा अशी प्रमाणं द्यायची का ते उत्तरार्धापासून सुरुवात करायची. तिथं ज्याचं उत्तर असेल तिथून ते सुरुवात करायची. म्हणून म्हटलं ही पालघरची पद्धत आहे. ही पालघरची जरी असली तरी ती घराघरात पोचली पाहिजे. विठाला विठाला अया नमस्कार वारंवार त्यांना मी वंदन करतो, नित्य वंदन करतो. महाराज म्हणतात श्री ज्ञान देवा चरणी मस्तकासो दिन रजनी. श्री ज्ञान देवा चरणी ज्ञानोबारायांच्या चरणी रात्रंदिवस मी नमस्कार करावा, वंदन करावं अशी भावना महाराज व्यक्त करतात. एक सांगू का, संतांचा थोडा जरी स्पर्श आपल्याला लागला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. गुरुवरांच्या मुखातून एक प्रक्रिया ऐकली होती, गोष्ट ऐकली होती, तेवढी सांगतो आणि अभंगाच्या शेवटच्या चरणापासून सुरुवात करतो. कारण आपल्या अभंगाचा दरवाजा हा शेवटच्या चरणात आहे. नमस्कार याच्यामध्ये आपला दरवाजा आहे. जीव अर्थात माणूस हा लोखंडासारखा आहे. संत हे परिसासारखे आहेत आणि देव हा सोन्यासारखा आहे. ज्याला वाटतं आपल्या जीवनाचं सोनं व्हावं अशा लोखंडरूपी माणसाने संतरूपी परिसाचा स्पर्श करा. आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जाऊ दे, तुम्ही टाळी वाजून सोनं नाही केलं त्याला मी तरी काय करू. या संधीचं सोनं तुम्ही तरी करायला पाहिजे होतं. ऐका, संतांचा स्पर्श जर आपल्या जीवनाला लागला तर माणसाचं किती महत्त्व होतं, किती विशेष आहे. एक उदाहरण सांगतो, फार गोड आहे. एका गावामध्ये एक साधू आला होता. मंदिरामध्ये थांबला. गावातल्या काही मुलांनी त्याची थोडी थट्टा केली, दगड मारायला लागले, विटंबना करायला लागली. आणि या जगाचा नियमच आहे महाराज, साधूची विटंबना लोक करतातच. नवे नवे साधूची विटंबना थट्टा झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचं साधूपणही सिद्ध होत नाही. ज्या ज्ञानोबारायांचा आपण संजीवन समाधी सोहळा साजरा करतोय त्या माऊलीने उभ्या आयुष्यामध्ये थोडा त्रास सहन केलाय का. तो का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जगाचे अपराध सहन करणं हे संतांचं कामच आहे महाराज. त्या साधूनं अनेक लोकांचे अपराध सहन केले. लोक दगड मारायला लागले. साधूनं काम केलं. त्या गावामधून निघाला, एक नदी होती, म्हणजे जाऊ पहिलं तीराला म्हणून नावेमध्ये बसायला गेला. तो नावाडीच होता. त्या नावाडीला सांगितलं, नावाडी दादा मला थोडंसं पलीकडच्या तीराला नेऊन पोचवतो का. तो नावाडी चांगला होता, त्यानं साधूला आश्रय दिला. गावातली काही पोरं दगड घेऊन पुन्हा त्या साधूला मारण्याकरता त्या नावेपर्यंत पोहोचले. साधूला नावेमध्ये बसेपर्यंत ही पोरं नावेमध्ये बसून पुन्हा त्या साधूची टिंगलटावळी करू लागली. घटना फार चांगली, ऐकत राहा. नाव मध्यंतरी गेली. तो नावाडी नाव चालवतोय, पोरं त्या साधूची टिंगल करतायत. भगवान परमात्म्याला काही ते सहन झालं नाही. महाराज म्हणतात ना, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याची, रूपा येऊनिया धरी अवतार. भगवान परमात्मा स्वतः रूपाला येतो, अवतार धरतो आणि त्या दुष्टांचं निर्दळन करतो. महाराजजी झालं असं, त्या नावेमध्ये भगवंतानं अवतार घेतला त्या साधूच्या रक्षणाकरता. भगवान प्रगट झाले आणि साधू महात्म्याला म्हणू लागले, साधू महात्मन या मुलांनी, या ग्रामस्थांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय. हे नावेपर्यंत पोचलेत, मध्यंतरी नाव आले तरीसुद्धा ही मुलं, ही लोक तुम्हाला त्रास द्यायचं सोडत नाहीत. आता मी एक काम करणार आहे. भगवंत म्हणतात, माझं ब्रीद वाक्य आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. आता मी फक्त तुम्हा दोघांना वाचवणार आहे. एक नावाड्याला वाचवणार आहे आणि एक तुम्हाला वाचवणार आहे. बाकी या सगळ्या लोकांना मी बुडवणार आहे. यांची नाव मी पलटी करणार आहे. असं कोण म्हटले? भगवान परमात्मा म्हटले. बघा साधू किती दयावान असतो. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, देवा नाव पलटी करण्यापेक्षा
या तरुणांच्या बुद्धीमध्ये पालट करा, एवढंच मला अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हेच तर पसायदानामध्ये मागितले ना. विश्वात गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडं ज्ञानोबाराय म्हटले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मी रती. ही भावना जर कोणाची असेल तर फक्त संतांची आहे. विठाला अशी जगाची माऊली असणारे ज्ञानोबाराय जे आहेत, या ज्ञानोबारायांना नारायण महाराज म्हणतात, मी काया वाचा मनानं नमस्कार करतो. अभंगाचं शेवट. मने नामाचा नारा, 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 मने नामाचा नारा. ओ नमना माझे ज्ञानेश्वरा, 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 संत महिमा वरनु किती, 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 संत महिमा वरनु किती. मने नामाचा नारा, नमना माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वरनु किती, ओ संत महिमा वरनु किती. मने नामाचा नारा, नमना माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वरनु किती, हा संत महिमा वरनु किती. अभंगाच्या शेवटच्या चरणात नारायण महाराज म्हणतात, म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा. या ज्ञानेश्वर महाराजांना माझं साष्टांग नमन आहे, वंदन आहे. मला वाटतं महाराज चाल ऐकून सुद्धा आम्ही महाराजांना नमनच केले पाहिजे. आता असं म्हणतात बुवा, लोकांची उजवी बाजू चांगली पाहिजे, पण माझी आज उजवी बाजू उजवीच आहे महाराज. उजवी शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. कीर्तन एक तर स्वरात असावं, नाही तर जोरात असावं. आज स्वरातही आहे आणि जोरातही आहे. फार मस्त. नमस्कार केल्याचा फायदा काय होतो हो महाराज? माणसाचं जीवन आषाढभूत आहे बरं. अपेक्षा हा माणसाचा स्थायी भाव आहे. माणूस म्हटला का आशावादीच बाबा. कोणतंही काम करताना पहिलं तो फलाचा त्या ठिकाणी विचार करतो. लहान पोरगं घ्या हो तुम्ही,
त्याला जर किराणा दुकानामध्ये पाठवलं काही बाजार आणण्याकरता, तर ते म्हणतं बाबा आई मी बाजार करून आणतो, पण त्याच्या मोबदल्यात मला काही पैसे हवेत, चॉकलेट घेण्याकरता, कॅडबरी घेण्याकरता, गोळ्या घेण्याकरता. लहान पोरगंसुद्धा फायद्याशिवाय दुकानात जात नाही. शास्त्रकारांचं मत सांगू का? प्रयोजनम अनुद्दिश्यनम मंदोपी प्रवर्तते. मूर्ख माणूससुद्धा फळाशिवाय त्या कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. मग का हो नारायण महाराज सांगा ना, माऊलीनं नमस्कार केल्यानंतर काय फायदा आहे? मोठ्यानं नमस्कार केला तर काय फायदा आहे? श्रोते हो, मोठ्या माणसानं जर नमस्कार केला तर जीवनात 4 प्रकारचे उत्कृष्ट फायदे आपल्याला पाहायला मिळतात. शास्त्रकारांचं वचन सांगतो मी तुम्हाला. सुभाषितकार म्हणतात, अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. त्या माणसाचं आयुष्य वाढतं जो दुसऱ्याला नमस्कार करतो. त्याला यश मिळतं, त्याला बळ मिळतं, अनेक प्रकारचे फायदे त्याला जीवनामध्ये होतात. आयु विद्या यशो बलम. आयुष्य वाढलं कुणाचं? अरे नमस्कार करताना ज्या मार्कंड्य ऋषीला फक्त 6 महिन्याचं आयुष्य होतं, तोच मार्कंड्य ऋषी कल्पापर्यंत जगला, आयुष्य मिळालं. याचं एकमेव कारण फक्त नमस्कार. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माणसाचा नमस्कार हा लाख मोलाचा असू शकतो बरं. हो, आशीर्वादामध्ये एवढी ताकद आहे. हिंदीमधलं एक वाक्य आहे, जो काम दवा करती नहीं, जो काम दवा करती नहीं वो काम दुआ करती है. दुआ म्हणजे आशीर्वाद. एखादा मनुष्य हॉस्पिटलमध्ये आजारी पडला, शेवटच्या स्टेपवरती आहे, ICUमध्ये आहे, व्हेंटिलेटरवरती आहे, शेवटचे घटका मोजतो आहे. घरातली माणसं डॉक्टर साहेबांना म्हणतात, डॉक्टर साहेब कितीही पैसा जाऊ द्या, पण हा घरामधला आमचा करता मनुष्य वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणतात, माझे प्रयत्न मी सगळे करतोय, पण मला काही यश येत नाही. तुम्ही ही पोझिशन, हा प्रयोग, ही घटना कोरोनाच्या काळामध्ये जास्त पाहिली असेल, बरोबर ना? खूप लोक त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवरती होते, ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळत नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत ती माणसं त्या बेडवरती पडून होती, नाही डॉक्टरांना काही करता आलं. त्यावेळी ते डॉक्टर काय म्हणतात सांगू का? ते घरच्या लोकांना म्हणतात, आता आमचे सगळे विलास संपलेले आहेत, आता तुम्ही कुणाची प्रार्थना करा? देवाची प्रार्थना करा. देवानं जर यांना साथ दिली तर यांना आयुष्य मिळू शकतं, नाहीतर मग हे जाऊ शकतात, ऑफ होऊ शकतात. श्रोते हो, आशीर्वादामध्ये फार फायदा आहे, फक्त आपण वाकायला शिकलं पाहिजे असं मला म्हणावं लागेल. जो वाकेल तोच या जगामध्ये टिकेल. ताट मानेनं जगणारी माणसं कधीच जास्त दिवस राहत नाहीत. तुकोबारांचा फार सुंदर अभंग आहे, भाव कळाला तर पहा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा,
महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती ऐरावतन रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणून तुकोबारांनी शेवटच्या चरणात निर्वाळा दिलाय. तुका म्हणे जाण व्हावे लहान. ज्ञानोबारांची ओवी याला सपोर्ट म्हणतात. आगा थोरपणा परा सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे जै जगा धाकुटी होईजे तै जवळीक माझी. बाबा लहानपण फार चांगलं राहतं. आता तुम्ही ही लहान लहान मुलं पाहताना यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप नाही. ते निष्पाप आहेत, निष्कपट आहेत महाराज. निर्मळ मनाची स्वच्छ मनाची लहान मुलं असतात. म्हणून कुणीतरी म्हटलंय मुले म्हणजे देवाघरची फुले. बालपण फार चांगलं आहे महाराज. देवानं आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या अवस्था दिल्यात. तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला कळेल. पहिला आहे बालपण, दुसरा आहे तरुणपण आणि तिसरा आहे म्हातारपण. हे कळालं ना? पण नसल कळालं तर पुन्हा एकदा ऐका. मग पहिला आहे बालपण, दुसरा आहे तरुणपण, तिसरा आहे म्हातारपण आणि ज्याला नाहीच कळालं त्याच्याकरता सरपण. लहानपणामध्ये माणूस फार निरागस राहतो. भगवान कृष्णाला गोकुळामध्ये सगळ्या गवळणी आपल्या जवळ घ्यायच्या. कृष्ण बारीक होता, लहान होता. लहान मुलाला कोणी उचलून घेतं. ते जुने कीर्तनकार मोठं रंगून सांगायचे महाराज. म्हणे लहान मुलाला कोणी जवळ घेतं पण 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला मात्र कोणीच कड्यावर उचलून घेत नाही. तुमच्याकडे घेतात का? माणूस जसा जसा मोठा होतो ना तसं तसं त्याच्या मनामध्ये विकार शिरतात महाराज. काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष, ईर्ष्या या सगळ्या भावना शिरतात महाराज. जे 2 भाऊ बालपणामध्ये लहानपणामध्ये एका ताटामध्ये जेवतात ना महाराज, तेच भाऊ एकदा का मोठे झाले, लग्न झालं का त्यांची मनं बिघडतात आणि पुढे चालून सक्के भाऊ पक्के वैरी होतात. बरोबर ना? ही सध्याची स्थिती आहे. लहानपणी बरोबर शाळेत जायचे, बरोबर जाऊन येऊन करायचे, एकत्र डबा खायचे. पण असे भाऊ कालांतरानं एकदा का धन दिसलं, एकदा का पैसा दिसला का बुद्धी बिघडते, मन बिघडतं आणि तरुणपणामध्ये प्रौढपणामध्ये तीच माणसं मनामध्ये विकार घेऊन एकमेकांच्या जीवावर उठतात. तुका म्हणे धन धनासाठी एकमेकांचा जीव घ्यायला उठतात. लहानपण फार चांगले. म्हणून महाराजांनी सांगितलं नम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माणसाने नेहमी सदैव विनयानं राहिलं पाहिजे. अखंड अगरवता होनी असती जयाची विनय हेची संपत्ती. ज्ञानोबारांनी सांगितले साधूच्या जीवनामध्ये खरी संपत्ती कोणती? विनय ही साधूची खरी संपत्ती आहे. विठाला विठाला अरे ज्ञानोबारांच्या जीवनाकडे पहा. ज्या माऊलींचा आपण संजीवन समाधी सोहळा साजरा करतोय त्या माऊलींच्या जीवनामधली एक छोटीशी घटना संदर्भ तुमच्या पुढे ठेवतो म्हणजे हा विषय आपला क्लोज होईल. आळंदीमधल्या कितीतरी लोकांनी माऊलींना त्रास दिला. अंगावर शेण फेकलं असेल, झोळीमध्ये माती टाकली असेल, सगळ्या गोष्टींनी त्रास दिला. पण तरीसुद्धा त्या माऊलींनी नाही कुणाचं वाईट केलं. थोडंसं मनाला त्या ठिकाणी टोचलं होतं माऊलींना. म्हणून सिद्धबेटामध्ये ताटी लावून दरवाजा लावून झोपडीमध्ये बसले. पण मुक्ताबाईसारखी बहीण जवळ गेली आणि त्या मुक्ताबाईनं ज्ञानदादांना या ज्ञानदेवांना समजावून सांगितलं महाराज. खरं तर बाबा या मुक्ताबाईनं 3 देव नीट केलेत. कोणते कोणते? चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. विठाला विठाला विठाला. जेव्हा झोपडीचं दार लावलं, ताटी लावली आणि एकांतामध्ये माऊली बसले ना तेव्हा मुक्ताबाईचा उपदेश आहे त्याला ताटीचे अभंग म्हणतात. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साये अपराध साये अपराध
आहे जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वणी विश्वरागे झाले वणी। महाराजजी गोरख महाराजांसारखं वैभव महाराजांसारखं मला नाही गाता येणार। मी तानसेन नाहीये बाबा, पण मी कानसेन जरूर आहे। माणसाला नाही तानसेन होता आलं तरी चालेल, पण कानसेन मात्र होता आलं पाहिजे, म्हणजे चांगलं ऐकता आलं पाहिजे। विठाला विठाला छोट्याशा चिमुरड्या मुक्ताईनं ज्ञानदेवांची समजूत काढली आणि मला वाटतं ताटीच्या बाहेर जेव्हा माऊली आले तेव्हाच तर या जगाला अमृतानुभव मिळाला, चांगदेव पासष्टी मिळाली, ज्ञानेश्वरी मिळाली वा हरिपाठ मिळाला, अन्यथा मिळाला नसता। मुक्ताईचे उपकार आहेत महाराज। मी कशाकरता हा विस्तार केला? संत आपल्या जीवनामध्ये दुःख सहन करतातच, नवे नवे टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही हो। माणसाला त्याच्या जीवनामध्ये सुखदुःख सहन करावीच लागतात। माऊलींना किती दुःख, पण त्याचा पर्यास आज सांगू का, त्याचा परिणाम असा झालाय महाराज, त्यावेळी दुःखाचा डोंगर त्यांनी पार केला, पण आज सुखाची हिरवळ पाहायला भेटली। ज्ञानोबांचा चमत्कार सांगतो तुम्हाला, चमत्कार तुम्हाला आश्चर्य वाटेल, टाळी वाजवाल तुम्ही। माऊलींचा असा चमत्कार आहे, ज्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना भाकर मिळत नव्हती, मधुकरी मिळत नव्हती, त्याच आळंदीमध्ये आज ज्ञानोबारांच्या मंदिरावर 22 किलो सोन्याचा कळस झालेला आहे। ही ज्ञानोबारांची किती मोठी शक्ती आहे। हा कळसाचा सुद्धा कळसच आहे। विठाला विठाला कळसाचा काय आहे? हा कळसच आहे, फक्त आपण आळस करू नये। ऐकणारे जर आळस करता असेल तर हा माझा आळसाचा कळस होईल। मग भरभरून लोकांनी सोनं दिलं, पण मला कधीतरी असं वाटतं हो, साधू संत या पृथ्वी तलावर असतात ना, तोपर्यंत त्यांना समजून घ्या, ओळखून घ्या। ते समाधिस्थ बसले किंवा वैकुंठवासी झाले का नंतर आपल्याला साधूची किंमत कळते। आईबापाचंही तसंच आहे महाराज। आई वडील जिवंत असतात तोपर्यंत लोकांना कळत नाही, आणि गेल्यानंतर त्यांच्या नावानं मोठमोठे कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही। आई वडील आणि साधू संत हयात असताना समजून घ्या, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर भिवंडी आहेच। मग नारायण महाराज म्हणतात, जे जगाला ज्ञान देणारे ज्ञानदेव आहेत, अशा ज्ञानदेवांना मी वंदन करतो, मी नमन करतो। म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा। ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला मी नमस्कार करतो, मोठ्यांनी मोठ्यांना केलेला नमस्कार आहे। जरा व्यवहार सांगतो, या चरणाचा विस्तार थांबवतो। ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केलाय म्हणजे काय? एरवी जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज वयानं लहान आहेत। सगळ्या संतांचा विचार करा आणि ज्ञानोबारायांचा वयाचा विचार करा, माऊलींचं वय फक्त 22 वर्ष आहे। त्यामध्ये सुद्धा खरं त्यांना ओरिजिनल आयुष्य 16 वर्षाचं आहे, बाकीचं आयुष्य हे बोनस मिळालेलं आहे भावंडांकडून, 2-2 वर्षाचं। तिघाही भावंडांनी एक्स्ट्रा आयुष्य दिले। 16 + 6 किती झाले? 16 आणि 6 22, 22व्या वर्षी समाधी घेतली। पण असं म्हणतात 16व्या वर्षापर्यंत जी ग्रंथ संपदा ज्ञानोबारांनी केली, त्या ग्रंथ संपदेला स्वतःचं नाव दिलं ज्ञानदेव म्हणे, आणि तिथून पुढे जी ग्रंथ संपदा केली ना, त्या ग्रंथ साहित्याला, त्या संत साहित्याला बाप रखुमा देवीवर असं नाव दिलंय। विठाला 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 विठाला
माऊलींनी केलं. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, हे 6 वर्षाचं आयुष्य माझ्या पांडुरंगानं मला एक्स्ट्रा दिले, फुकट दिले, म्हणून ते पांडुरंगाच्या चरणी समर्पित. तुझे देणे तुझं समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. या न्यायानं ज्ञानोबारांनी पुढे बाप रखुमा देवर असे अभंग लिहिलेले आहेत. आणि 16व्या वर्षापर्यंत ज्ञानदेव म्हणे. ऐकून राहा. असे जे ज्ञानोबाराय आहेत हे वयानं जरी लहान वाटत असले पण सगळ्या संतांमध्ये ते मोठे संत आहेत. वैकुंठवासी प्रातस्मरणीय नामदेव महाराज पठाडे फार सुंदर प्रमाण म्हणत असत. त्यांची चाल फार गोड होती. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्ता पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. माऊली जगामधले सगळ्यात मोठे संत आहेत. म्हणून नामदेव महाराजांनी तर अशाच मोठ्या संतांबरोबर मला तीर्थयात्रा घडली पाहिजे हा पर्याय देवाकडे मांडला होता. देवानी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं होतं तुम्हाला नामदेव महाराजांबरोबर जायचे. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज दोघांनी तीर्थयात्रा केली आणि त्याचं माऊंद म्हणजे पंढरपूरला झालं. समारोप शेवट पंढरपूरला झाला. माऊंद शब्दाचा अर्थ आहे मावध, म्हणजे जे केले ते बोलायचं नाही. आणि आपली लोक बद्रीनाथ केदारनाथला जाऊन आली का बोलल्याशिवाय राहत नाहीत. कुठेही जाऊन येऊ द्या महाराज, समोरच्यांना विचारलं नसलं तरी लोक सांगायला सुरुवात करतात. यालाच म्हटलं पाहिजे मावध. भगवंतानं स्वतः ते केलं. नामदेव महाराजांनी अनुभव मांडलेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही देते, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. ज्ञानेश्वर महाराजांचा असा साधू या कलियुगामध्ये दुसरा होणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोबारायांची कीर्ती कायमची राहणार आहे. जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिर. खूप विस्तार झाला आहे आपला. महाराज म्हणतायत अशा ज्ञानेश्वर महाराजांना मी वंदन करतो, नमस्कार करतो. का करता? नारायण महाराज म्हटले, ज्यांच्या नावानं माया ही समूळ नष्ट होते अशा ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करू, नाहीतर मग कोणाला करू? अभंगाचं पहिलं चरण. ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया.
ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. माऊलींच्या नावानं जी जगाला दुःख देणारी माया आहे ती समूळ नष्ट होते असं महाराजांचं मत आहे. माया म्हणजे काय? आमचे गुरुजी सांगायचे, जे नाही ते जी दाखवते तिला माया म्हणतात. अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर खरं जे आहे त्या खऱ्यावरती खोट्याचा आव आणते ती माया असते. आणि आज जगामध्ये असं आहे महाराज, लोकांना खरं आवडत नाही. लोकांना काय आवडतं? खोटं आवडतं ना. हे मी खरं सांगतोय, नाही तर तुम्हाला खोटं वाटेल. हा सहज लोक बोलता बोलता म्हणतात महाराज जगात काही खरं नाही. बरोबर ना. मी नेहमी सांगतोय, माझं एक वाक्य प्रचलित आहे. यूट्यूबवाले दादा तुम्हाला विनंती, एवढं वाक्य जरा यूट्यूबला टाका. फार मजेशीर वाक्य, कळू द्या लोकांना. जगामध्ये खरं कुठं चालत नाही. खरा माणूस घरात चालत नाही आहे. खरा माणूस गल्लीत चालत नाही आहे. खरा माणूस गावात चालत नाही आहे. खरा माणूस भजनी मंडळात चालत नाही. खरा माणूस दिंडीत चालत नाही. खरा माणूस राजकारणात चालत नाही. खरा माणूस जगात कुठं चालत नाही. पण पुढे ऐका, खरा माणूस कुठंच जरी चालला नाही तरी तो देवाच्या दारात मात्र नक्की चालतो. हे कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. याला पुरावा जर द्यायचा असेल तर द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा. ओ ज्ञानदेव महाराज मला असं वाटतं आज कीर्तन मोडणार नाही बरं. काळजी करू नका. 11 वाजलेत, मी तुमचे 12 वाजवणार नाही, माझे वाजवून घेणार नाही. फार गोड, फार गोड. गायन ही अशी विशेष गोष्ट आहे महाराज, माणूस त्याच्यामध्ये रंगून जातो, रंगून जातो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. काय झालं ते महाभारतीय युद्ध सुरू झालं. दुर्योधनही देवाकडे गेला आणि अर्जुनही देवाकडे गेला. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, फक्त एक संदर्भ देण्याकरता म्हणून सांगतो. भगवान परमात्मा झोपलेले होते. अर्जुन गेले आणि देवाच्या पायाजवळ थांबले. दुर्योधन गेला आणि देवाच्या डोक्यावर त्या ठिकाणी जाऊन बसला, डोक्याजवळ जाऊन बसला. आता मला तुम्ही बसल्या बसल्या सांगा, माणूस जर झोपेमध्ये असेल आणि झोपेतून जर जागा झाला तर त्याला पायाकडचं दिसतं का डोक्याकडचं? तुमच्याकडं कुठं दिसतं? डोक्याकडचं का पायाकडचं? साहजिकच नियम आहे. माणूस जागा झाला का त्याला पायाकडचं दिसतं. भगवान कृष्ण जागे झाले, अर्जुन समोर दिसला. अर्जुना कशा करता आला रे बाबा? कशा करता आला म्हटल्याबरोबर इकडून दुर्योधनानं शब्द उच्चारला, देवा त्याच्या अगोदर मी आलोय, माझ्याकडे पहा जर. भगवान म्हटले, अरे तू उशाला येऊन बसलाय, डोक्याला येऊन बसलाय. दुर्जन हा नेहमी देवाच्या डोक्यावरच बसतो आणि म्हणून देव त्याला पायाखाली घालतो. विठाला विठाला रावणासारखे दुर्योधनासारखे देवाच्या डोक्यावरच बसायला निघाले होते. शेवटी देवानं पायालाच घातले, रसातळाला घातले महाराज ते. भगवान कृष्ण म्हटले, जाऊ द्या, तू कधी आला आणि तो कधी आला विषय सोडा. आलेत कशा करतात ते सांगा. काही नाही म्हणे, महाभारतीय युद्ध आहे आणि त्या युद्धामध्ये तुझ्याकडून काहीतरी मदत पाहिजे आम्हाला. मग भगवान म्हटले, बोला काय मदत पाहिजे. देवानं 2-3 गोष्टी सांगितल्या. म्हणजे एक काम करा, माझा
देव माझा मी देवाचा. वा धाधा धिन धिन. देव माझा माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. आमच्या माऊली करता टाळी वाजवा. काय काय कीर्तनामध्ये पखवात बडवतात, माऊली पखवात वाजवतात. विठाला विठाला साधू संतांनी सांगितलं देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. वैभव दादा जणू काही शिवरंजनीमधून सांगितलं असावं, बरोबर ना. अर्जुन म्हटला देवा तू पाहिजे मला, बाकी कोणी नसू द्या. जग जरी माझ्या पाठीमागं नसलं फक्त तू पाहिजे. जाको राखिये साईया ताको न मारे कोय, अरे कृपा करे भगवान तो बाल न बाका होय. तुमच्या मागं देवाची साथ असेल ना तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि देवानं साथ काढून घेतली तर कुणीच त्या ठिकाणी तुम्हाला सांभाळू शकत नाही. मुकम करोती वाचालम पंगुम लंग हे ते गिरी. देव मुक्याला वाणी देऊ शकतो आणि जो वाण आहे त्याला मुका सुद्धा करू शकतो. ताकद त्याचे. यत कृपा तमम वंदे परमानंदम. हा हे देवाचं सगळं आहे मला. अर्जुन म्हटला देवा बस तू मिळाला बस झालं. अर्जुनाला देवाला एक विशेष प्रकारचं इथं संवाद साधला बरं. निंबेकर साहेब भगवान कृष्ण म्हटले अर्जुना अरे तुला काही वाटतं का म्हणे, त्या दुर्योधनानं सगळी माझी सैन्य घेऊन गेलाय, मी एकटाच उरलोय, मी एकटा तुझ्याकडे येऊन काय करू. हिंदीमध्ये म्हटलं हिंदीमध्ये अर्जुना अरे हार तो तेरी पक्की है, हार तो तेरी पक्की है, माखन ले गया दुर्योधन. दुर्योधनानं माखन घेऊन गेलाय, तुझे हार तुझा शेवट निश्चित आहे म्हणे. तू उदास होऊ नको, तू खिन्न होऊ नको, 100% तू हारणार आहे. देवानं अर्जुनाचं थोडं धैर्य पाहिलं, पण अर्जुन तो अर्जुन होता. भक्त ते भक्तच राहतात. भक्त म्हटले देवा ऐक जरा, जीत तो मेरी नक्की है, जीत तो मेरी पक्की है, दास कभी रहता है उदास. जीत तो मेरी पक्की है, दास कभी रहता है उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, लेकिन माखन चोर है मेरे पास, माखन चोर है मेरे पास. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नसल कळालं त्यानं उद्या काल्याचा प्रसाद घ्यावा. अरे देवा त्यानं सैन्य नेलं म्हणून काय झालं, त्यानं माखन नेलं म्हणून काय झालं, माझ्याकडं तर माखन चोर आहे ना. देव असला का मला नो टेन्शन, ओनली अटेन्शन. विठाला विठाला भगवान परमात्मा हा ज्यांच्या बाजूने राहतो त्यांचा विजय होतो. कलियुगामध्ये कितीही वाईटासारखा कळीकाळ आला तरी तुम्ही सत्याची बाजू सोडू नका, धर्माची बाजू सोडू नका. गीताशास्त्र सांगते एक दिवस विजय सत्याचाच होणार आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. चिंता करू नका, काळजी करू नका. देवाची आणि संतांची सेवा करा. ज्ञानदेव 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 जर तुम्ही म्हटलात तर माया समूळ जाते. नवे नवे नुसती माया समूळ जात नाही तर महाराज म्हणतात ते ज्ञानसुद्धा तुम्हाला ज्ञानोबारांकडून प्राप्त होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो आणि वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. जो वदनी सतत ज्ञानदेव वदतो तो वासुदेव झाल्याशिवाय राहत नाही असं महाराजांचं मत आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. अशा ज्ञानोबारांचा महिमा माझ्यासारखेने काय वर्णन करावा. संत महिमा वर्णू किती, संत
महिमा वर्णू किती निर्जीव चालविली बिंदी महिमा वर्णू किती निर्जीव चालविली संत महिमा वर्णू किती 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 निर्जीव चालविली बिंदी निर्जीव चालविली बिंदी निर्जीव चालविली बिंदी संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली बिंदी निर्जीव चालविली बिंदी निर्जीव चालविली बिंदी नारायण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. माऊली तुमचा महिमा काय वर्णन करावा. संतांचा महिमा हे संतच जाणू शकतात, भक्ताचा महिमा हा भक्तच जाणू शकतो. नाही वंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना. संपला माझा विषय. अशा संतांचं वर्णन करण्याकरता आपल्याकडे शब्द अपूर्ण आहेत. मग काय करावं आपण. उगाची माता ठेवी जे चरणी हेची भले. त्या संतांच्या चरणावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे, विलीन झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. एवढंच करावं. आणि एवढं करताना भजन करून त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये नम्रता धारण करावी, हातानं टाळी वाजवावी आणि मुखानं परमात्म्याचं भजन. विठोबा रखुमा हरि दादा विठोबार कुमार विठोबार कुमार हरि दादा हरि दादा संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. काय ज्ञानोबारायांचा महिमा आहे. जड मूड उद्धरिली रेड्यामुखी वेद बोलविले. एका शब्दामध्ये बोलू का. जडाचा आणि मुडाचा उद्धार केला. कसा केला. भिंत ही जड आहे आणि रेडा हा मूड आहे. रेड्याला ज्ञान नाहीये तरी सुद्धा पैठणमध्ये ज्ञानोबारांनी त्याच्या मुखातून वेद बोलून घेतले. रेड्या मुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला. बस बस. मूड असणारा रेडा आणि जड असणारी भिंत या दोघांनाही प्रवृत्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल, त्यांचा उद्धार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ज्ञानोबारायांनी केलं. म्हणून नारायण महाराज म्हणतात जड मूढ उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले. अशा ज्ञानोबारायांना मी नमस्कार करतो असं महाराज म्हणतायत.
म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांचं 14 माणसांचं कुटुंब आहे. त्यापैकी नामदेव महाराजांचे सुपुत्र ऐकून ठेवा. नारा, विठा, गोंदा, महादा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. अभंगच आहे ना, गोनाई राजाई दोघी. या अभंगामध्ये सगळी यादी देऊन टाकलेली आहे. पैकी नारायण महाराज अर्थात नामदेव महाराजांचे सुपुत्र माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता ते स्वतः हजर होते. दर्भ, फुले हे सगळं साहित्य आणण्याचं काम त्यांनी केलं होतं. पांढरशुभ्र धुत वस्त्र ज्ञानोबारांच्या संजीवन सोहळ्याकरता या मंडळीने उपस्थित केलं. सगळी वारकरी मंडळी आळंदीला आली. दिंड्या, पताका, टाळ, मृदंगाच्या गजरामध्ये माऊलींना तो अखेरचा त्या ठिकाणी निरोप देण्यात आला. माऊली त्या ठिकाणी समाधीस्थ झालेत. नवे नवे समाधीमध्ये बसत असताना ज्ञानोबारांनी 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ झाकेले डोळे ज्ञानदेवे. ज्ञानोबारांनी सगळ्या लोकांकडे पाहिलं, सगळ्यांना नमस्कार केला. फार मोठा चरित्र भाग आहे महाराज. 2 तासाच्या आणि 1.5 तासाच्या कीर्तनात नाही सगळं सांगता येणार. पण जेव्हा ज्ञानोबारांनी डोळे झाकून समाधी लावली, समाधीमध्ये बसले, भजन सुरू केलं महाराज. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, हृदय धरोणी ध्यान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो, बाळचंदो बाबा बाळचंदो. ज्ञानोबा आजही तिथं भजन करत आहेत. जो पुण्यवान माणूस आहे, जो सात्विक माणूस आहे, त्याला स्पंदनं ज्ञानोबारांची जरूर त्या ठिकाणी कळत असतात. माऊली समाधीस्थ झाले आणि जेव्हा समाधीस्थ झाले तेव्हा सगळं जग रडू लागलं. परमात्मा रडू लागले. निवृत्तीनाथ महाराज रडू लागले. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा. अशी विकळ अवस्था झाली. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तरुण रानोमाळा पांगतसे, किंवा नदीची या मास्या घातले माझवन, पैसे जनवन कालवले. अशी आळंदीमधली अवस्था झाली. आजचाच तो दिवस आहे. 729 वर्षापूर्वी आळंदीमध्ये ज्ञानोबारांची समाधी घेतली ना, नंतर नामदेव महाराज म्हणतात, हा ज्ञानसूर्य जेव्हापासून लोपला ना महाराज, तेव्हापासून आमची अवस्था काही वेगळी झाली. या जगामध्ये आम्हाला दुःख पाहायला मिळते, पण आजही ज्ञानोबाराय आपल्याला सुखरूप बनवतील. फक्त आपण भजन केलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं भजन करत राहा. माऊली आजही आपल्याला सुख देण्याकरता तयार आहेत. नामा म्हणे देवा चला, तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. शेवटचं आपण चरण म्हणू, शेवटचं प्रमाण म्हणू आणि आपल्या कार्यक्रमाला, आपल्या विषयाला या ठिकाणी थांबा देण्याचा प्रयत्न करू. नामदेव महाराज म्हणतात, हा दिनकर नावाचा सूर्य जो आहे, हा ज्ञानोबा नावाचा बाप जो आहे, हा आमच्या जीवनातून गेला. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे बाप ज्ञान
ऐसे जना पाला चिया माशा नदी मासा हरे ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर